नमस्कार, मी उमेश सणस। आज थोडीशी चर्चा करायची की अजित पवारांचं काय होणार या विषयावर। आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। थोडंसं चुकलं, अजित पवारांचं काय होणार असं म्हणण्यात काही अर्थ नाही। अग्निवीर अजित पवारांचं काय होणार या विषयावर थोडीशी चर्चा करायची। या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी यशवंतराव चव्हाणांचा एक किस्सा आवर्जून सांगितला पाहिजे। यशवंतराव चव्हाण नेहमी असं म्हणायचे की आमच्या पुढाऱ्यांकडे लोक कामं घेऊन जातात, वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात, अनेक कामं न होण्यासारखी असतात, पण आमचे पुढारी सर्वसामान्य कार्यकर्त्याला, आपल्या जवळच्या माणसांना ते काम होणार नसेल तर होणार नाही हे स्पष्टपणाने सांगत नाहीत। आणि ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही। कुठलाही माणूस काम घेऊन गेला आणि त्याचं काम होण्यासारखं असेल तर ते करून टाकावं, पण ते काम होण्यासारखं नसेल तर त्या माणसाला स्पष्ट शब्दात सांगावं की बाबा रे, तुझं काम होण्यासारखं नाही, तू या फंदात पडू नकोस, तुझाही वेळ घालू नकोस आणि माझाही वेळ घालू नकोस। परंतु आमचे पुढारी असं करत नाहीत। जे काम होण्यासारखं नाही ते कामही करतो असं त्या माणसाला, त्या कार्यकर्त्याला सांगतात, त्याला आपल्या कच्छपी लावतात, त्याला आपल्या पाठीमागं पळायला लावतात आणि तो माणूसही त्या पुढाऱ्याच्या पाठीमागं पळत राहतो। न होणाऱ्या कामासाठी तो त्याच्या स्वतःच्या आयुष्यातला बराचसा वेळ घालवत बसतो आणि पुढारी अशा न होणाऱ्या कामासाठी आलेल्या माणसाला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत राहतो। यशवंतराव चव्हाणांना हा प्रकार अजिबात पसंत नव्हता। त्यांनी तो स्पष्टपणानं बोलून दाखवला आणि यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे की एखादा कार्यकर्ता काम घेऊन आला, एखादा माणूस काम घेऊन आला आणि ते होण्यासारखं नसेल तर तुझं काम होणार नाही असं सांगणारे पुढारी मला हवे आहेत। हा या प्रकारातला पूर्वार्ध झाला। उत्तरार्ध असा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अनेक कामं करून घ्यावी लागतात। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही अनेक नागरिक थेटपणाने जातात की माझं अमुक काम आहे, माझं काम झालं पाहिजे, माझं काम कराल का, माझं काम लवकरात लवकर व्हावं अशी माझी अपेक्षा आहे। आणि कुठलंही काम सर्वसामान्य नागरिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे घेऊन गेला तर प्रशासकीय अधिकारी कितीही सोपं काम असू देत, कितीही साधं काम असू देत, ते काम होईल असं चटकन सांगत नाही, ते काम लवकर करत नाहीत, त्यांच्याकडून काम लगेच होत नाही। हा सर्वसामान्य माणसांना यशवंतराव चव्हाणांच्या कालखंडात अनुभव होता। आपल्यालाही आजच्या काळात तोच अनुभव आहे। सर्वसामान्य माणसाचं काम होत नाही। सर्वसामान्य माणसाला तुझं काम होण्यासारखं आहे, मी ताबडतोब करतो असं प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जात नाही। छोट्या कामासाठी त्याला 10 वेळा हेलपाटे मारायला लागतात। अगदी किरकोळ कामासाठी त्याला 20 वेळा जे आहे ते शासकीय कार्यालयांचे उंबरटे झिजवावे लागतात, वेळ घालवावा लागतो, कुणीतरी मध्यस्थ गाठावा लागतो, त्याच्याकडून काम होतंय का हे बघावं लागतं आणि एखादं शासकीय काम करून घेण्याकरता त्याला अगदी जिकीर करावी लागते। हा सगळा अनुभव यशवंतरावजी चव्हाण सांगायचे आणि म्हणायचे की एखादा सामान्य नागरिक आपलं काम घेऊन आला तर त्याला हो म्हणायला भाग पाडणारे आणि त्याला ताबडतोब हो म्हणणारे जे आहेत ते अधिकारी मला या व्यवस्थेत पाहिजेत। सर्वसामान्य नागरिकांना एखादं काम सांगितलं तर तुझं काम होण्यासारखं आहे आणि मी ताबडतोब करतो असे होकारार्थी उत्तरं देणारे प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी मला हवे आहेत। यशवंतराव चव्हाणांना दुर्दैवानं असे पुढारीही कधी त्यांच्या आयुष्यात भेटले नाहीत आणि असे अधिकारी यशवंतराव चव्हाणांना फार कमी वेळा भेटले, किंबहुना भेटले नाही असं म्हटलं तरी चालेल। म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं काम होणार नसेल तर तुझं काम होणार नाही असं सांगणारा पुढारी जो आहे तो त्या काळात जवळपास दिसत नव्हता। आजही तीच परिस्थिती आहे। एखाद्या माणसाचं काम घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्याकडे नागरिक गेला, तो माणूस गेला तर तुझं काम होण्यासारखं आहे आणि ताबडतोब करतो असं म्हणणारे अधिकारी आजही आपल्याला सापडत नाहीत। अशा परिस्थितीत अजितदादा पवार आठवतात। दादा आठवायचं कारण असं की दादा हे स्पष्ट वक्ते आहेत। दादा हे मनात येईल ते बोलतात आणि असं काम घेऊन आलेला एखादा कर्मचारी असेल, असं काम घेऊन आलेला एखादा कार्यकर्ता असेल, एखादा नागरिक असेल आणि त्याचं काम होण्यासारखं असेल तर ते काम दादा ताबडतोब करतात। याचं एखादं काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं काम होणार नसेल तर दादा त्याला आपल्या कच्छपी लावत नाहीत, दादा त्याला हेलपाटे मारायला भाग पाडत नाहीत। दादा स्पष्ट शब्दात सांगतात, बाबा रे, तुझं काम होण्यासारखं नाही, तू या कामाच्या फंदात पडू नकोस, तुझं काम होणार नाही आणि तू या कामासाठी वेळ घालू नकोस। एखाद्या नागरिकाला तुझं काम होणार नाही आणि वेळ घालवू नकोस असं सांगणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला वेगळा राजकारणी म्हणून अजितदादांचा उल्लेख करावा लागेल। अजितदादांची ओळख ही इथंच थांबत नाही। यापेक्षा पुढचा प्रकार असा आहे की सर्वसामान्य नागरिक
आपलं काम घेऊन जर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आले तर तुझं काम होणार आहे असं सांगणारे प्रशासकीय अधिकारी भेटत नाहीत. अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे काम झालंच पाहिजे असं सांगणारे आणि त्याच्याकडून काम करून घेणारे एक अतिशय जबरदस्त राजकारणी म्हणूनही दादांना ओळखलं जातं. प्रशासनावर पकड असणारे मंत्री, प्रशासनावर पकड असणारे प्रशासक म्हणून अजितदादांकडे पाहावं लागतं. सर्वसामान्य नागरिकांची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांना हो म्हणण्याची क्षमता असणारे, अधिकाऱ्यांना हो म्हणायला लावणारे राजकारणी ही अजित पवारांची वेगळी ओळख आहे. अजित पवारांच्या या अनोख्या कार्यशैलीमुळं त्यांचे विरोधक देखील त्यांच्या प्रेमात पडायचे. अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचं आणखी एक वेगळं रूप होतं. 2014 ते 2019चा कालखंड आठवा. भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आलेली होती. देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते. नंतरच्या काळात शिवसेना ही देखील त्यांना जॉईन झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधात होता. मात्र त्यावेळचे पत्रकार, पूर्ण वेळ काम करणारे पत्रकार आणि त्यावेळची माध्यम प्रतिनिधी आजही मान्य करतील की कोणत्याही मंत्र्याच्या बंगल्यावर जेवढी गर्दी नसेल त्यापेक्षा अधिक गर्दी विरोधी पक्षात असलेल्या अजितदादा पवारांच्या बंगल्यामध्ये असायची. लोक त्यांची कामं घेऊन अजितदादांकडे जायची आणि सत्तेत नसताना सुद्धा लोकांची कामं जी आहेत ते दादा करत होते. 2014 ते 19चा कालखंड ज्यांनी पाहिलेला आहे तेही अजितदादांच्या व्यक्तिमत्वाचं हे वेगळं रूप जे आहे ते आपल्याला नक्की सांगते. त्याच्या पाठीमागं जाऊया. 1999 पासून ते 2014पर्यंत 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्यातले अनेक नेते आणि पुढारी जे आहेत ते अजितदादा पवारांकडे जायचे, अजितदादांना काम सांगायचे आणि हक्कानं त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. गिरीश बापटांपासून त्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षात असलेल्या अनेकांनी अजित पवारांचा हात हातात घेऊन त्यांना हाताला धरून आपली कामं करून घेतलेली आहेत. असा अनुभव भारतीय जनता पक्षाचे हे नेते सुद्धा सांगतील. म्हणजे एखाद्याचं काम करत असताना दादांनी त्याचा पक्ष बघितला नाही, एखाद्याचं काम करत असताना तो आपल्या जिल्ह्यातला आहे एवढीच गोष्ट पाहिली, एखाद्याचं काम करत असताना तो आपला राजकीय विरोधक आहे आणि त्याचं काम अडवलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आणि भावना सुद्धा अजितदादांनी कधी मनात ठेवली नाही. राजकारणामध्ये आता प्रतिमा तयार करण्याचा कालखंड आलेला आहे. अनेक राजकारणी आपापल्या प्रतिमा तयार करतात, त्या प्रतिमा जपत असतात. कुणी गरिबांचा कैवारी म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करतो, कुणी अभ्यासू विचारवंत म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करतो आणि राजकारणी अशा प्रतिमा तयार करण्याकरता लाखो रुपये खर्च करतात. समाज माध्यमांना हजारो रुपये देत असतात. स्वतःवर लेख लिहून आणतात, स्वतःवर संपादकीय लिहून आणतात आणि स्वतःच्या प्रतिमा तयार केल्या जातात. अशा पद्धतीनं स्वतःच्या प्रतिमा तयार करण्याकरता राजकारणी कधी अक्षय कुमारला आपली मुलाखत घ्यायला लावतात, तर आणखी काही परदेशी पत्रकारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. राजकारणी हे विधान भवनातली आपली भाषणं जी ती जाणीवपूर्वक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि मी अत्यंत विद्वान आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी आहे अशा पद्धतीनं स्वतःचं व्यक्तिमत्व लोकांवर फसवण्याचा प्रयत्न या राज्यकर्त्यांकडून केला जातो. अजित पवारांचं व्यक्तिमत्वाचं आवडणारं रूप हे आहे की अजितदादांनी असला प्रकार कधीही केला नाही, केव्हाही केला नाही. स्वतःची अशी एखादी प्रतिमा तयार करणं, त्यासाठी हजारो रुपये खर्च करणं, त्यासाठी माध्यम प्रतिनिधीजवळ करणं, त्यासाठी संपादकांच्या टोळ्याजवळ बाळगणं, त्या संपादकांच्या टोळ्यांना आपल्या मुलाखती घ्यायला लावणं, त्या टोळ्यापैकी कोणाला तरी आपल्यावर लेख लिहायला लावणं, ते लेख प्रसिद्ध करणं आणि एखाद्या प्रतिमेत बांधलं जाणं, हा प्रकार अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही केला नाही आणि म्हणून ते इतर राजकारणी लोकांपेक्षा वेगळे वाटतात. पश्चिम महाराष्ट्रातल्या मातीतून आलेला, ग्रामीण भागाची आणि शेतकरी जीवनाची माहिती असलेला, राजकारणात दादागिरी करणारा, त्याच्यापेक्षा पुढचा शब्द म्हणजे थोडीशी तर्रेबाजी करणारा, हा गावरान आणि ग्रामीण भागातील लोकांना आपला वाटणारा हा नेता होता. दादांचं बोलणं हे बऱ्याचदा दादांना अडचणीतही आणायचं. धरणात पाणी नसेल तर काय करायला पाहिजे हेही दादा सार्वजनिक ठिकाणी बोलून जायचे आणि मग दादांना जे ते यशवंतरावजी चव्हाणांच्या समाधीपाशी जाऊन समाधीस्थळावर पुढं बसून कराडमध्ये आत्मक्लेश करण्याची वेळही यायची. परंतु दादांचं पोटात एक आणि पोटात एक असं नव्हतं. जे वाटेल ते दादा बोलायचे, मनमोकळेपणानं बोलायचे आणि असे मनमोकळेपणानं बोलणारे दादा तेही लोकांना आवडायचे. प्रत्येक प्रसंगामध्ये आपण बाईट दिली पाहिजे, प्रत्येक प्रसंगामध्ये आपण बोललं पाहिजे, प्रत्येक प्रसंगावर भाष्य केलं पाहिजे असं समजणारे अनेक राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात दिसतात. किंबहुना एवढीच गोष्ट करून ते महत्त्वाचे राजकारणी झालेले आहेत आणि एवढीच
गोष्ट करून त्यांनी आपलं महत्त्व जे आहे ते कमालीचं वाढवलेलं आहे. अशा सगळ्या राजकारणी मंडळींपेक्षा अजित पवार हे वेगळे होते. अजित पवार माध्यमांकडे जात नाहीत, प्रसिद्धीसाठी ते कधी पुढं करत नाहीत आणि प्रसिद्धी मिळवावी, स्वतःवर प्रसिद्धीचा फोकस असावा, स्वतः लाईमलाईटमध्ये म्हणजे प्रकाश झोतात राहावं यासाठी दादांनी प्रयत्न केलेले आहेत. असाही प्रकार जो आहे तो कदापि दिसत नाही. त्या अर्थानेही अजित पवार हे वेगळ्या स्वरूपाचे राजकारणी होते. दादांचं बोलणं जे ते लोकांनी काही वेळा खूप मनावर घेतलं, काही वेळा सोडून दिलं, पण दादागिरी करणारं दादांचं बोलणं जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना, कार्यकर्त्यांना मनापासून आवडायचं. म्हणजे विजय शिवतारे नावाचे त्यावेळचे पुरंदर तालुक्याचे आमदार त्यांच्या मतदारसंघात दादा जायचे आणि म्हणायचे, अरे शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतोस किती, तुझा वकूफ किती. दादांचं हे बोलणं लोक एन्जॉय करायचे आणि असं बोलणं दादांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसायचं. नितेश राणेंनी दादांवर काहीतरी टीका केली. नितेश राणे दादांबद्दल वाईट बोलले. त्याबद्दल पत्रकारांनी दादांना एकदा जाहीरपणानं विचारलं की राणे तुमच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, तुमची प्रतिक्रिया काय, तुमचं उत्तर काय. असा हात पुढं करत दादांनी सांगितलेलं होतं. दादांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराकडे बघितलं आणि सांगितलं, मी टिल्ल्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. टिल्ल्या लोकांकडे लक्ष द्यायची मला सवय नाही. दादांचं ते बोलणं, दादांचं ती दादागिरी करत वागणं हे लोकांना आवडायचं. दादांकडून लोकांना हेच अपेक्षित होतं. दादांनी वैचारिक भाषणं करावीत असं लोकांचं मत नव्हतं. दादांनी काहीतरी विचारवंतासारखे विचार द्यावेत अशीही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा नव्हती. दादा हा एक टर्रेबाज राजकारणी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जायचे. दादांनी तशी प्रतिमा स्वतःची तयार केली नाही, पण तशी प्रतिमा झाली आणि दादा त्याप्रमाणे वागत होते. त्याप्रमाणे दादांचा राजकीय प्रवास सुरू. अनेक मंत्र्यांना अनेक बंगले मिळतात. काही बंगल्यामध्ये तो मंत्री गेला की पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात त्याचा समावेश होत नाही अशा अंधश्रद्धा आहेत. असे बंगले दादांनी मागून घेतले. महाराष्ट्रातले काही सहकारी साखर कारखाने आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि मराठवाड्यातले. त्या सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या उद्घाटनाला गेलं, 1 लाखाव्या साखरेच्या पोत्याच्या पूजनाला गेलं किंवा कारखान्यांवरच्या एखाद्या कार्यक्रमाला गेलं तर त्या जाणाऱ्या मंत्र्याचं मंत्रिपद जातं अशी समजूत आहे. अनेक मंत्री जे ते अनेक कारखान्यांच्या अशा कार्यक्रमाला जायचे नाही. अजितदादांना मात्र निमंत्रण यायचं. त्यावेळी अशा कारखान्याच्या गळीत हंगामालाही दादा जायचे आणि मोळी प्रज्वलनालाही जायचे आणि बॉयलर प्रज्वलनाला सुद्धा दादा हजर असायचे. दादांनी हातामध्ये कधी अंगठ्या घातल्या नाहीत, दोरे बांधले नाहीत, गंडे बांधले नाहीत. म्हणजे सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धापासून दूर राहणारा हा एक मोकळा ढाकळा राजकारणी जो आहे तो महाराष्ट्राच्या मातीनं अनुभवलेला होता. दादांचं हे मोकळं ढाकळं वागणं जे आहे ते लोकांना मनापासून आवडायचं. नारायणराव राणे यांनी दादांवर काहीतरी टीका केली. चेंबूर विधानसभा मतदारसंघाच्या एका पोटनिवडणुकीमध्ये एका महिला उमेदवाराकडून नारायणराव राणे पराभूत झाले होते. त्याचा संदर्भ देत दादांनी एक भाषण केलं आणि दादा चेहऱ्यावर अतिशय भलताच अभिनय करत दादा सांगायचे, बाईनं पाडला बाईनं. आणि तो दादांचा चेहरा, दादांचा अभिनय, दादांचं ते टिंगलबाज बोलणं जे आहे ते लोक, कार्यकर्ते जे ते एन्जॉय करायचे. हे सगळं सांगितलं तरी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरद पवार हे जसे शेतकऱ्यांचे नेते आहेत किंवा ऊस तोडणी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून, त्यांचा नेता म्हणून काम करायचे हे गोपीनाथराव मुंडे हे त्यांचे नेते होते. गरिबांचा नेता, गरिबांच्या कनवाळू म्हणून इंदिराजी गांधी यांचा उल्लेख व्हायचा. तसा अजितदादा पवार हे सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून कुठं काम करतायत राजकारणात असं दिसतं नाही. दादांना शेतकऱ्यांचा नेता म्हणता येणार नाही, कामगारांचा नेता म्हणता येणार नाही किंवा सर्वसामान्य नागरिकाचं, सर्वसामान्य माणसाचं, जनतेचं प्रतिनिधित्व करणारा नेता असंही दादांबद्दल आवर्जून म्हणावं अशी दादांची प्रतिमा नव्हती. मग दादांचं राजकारणातलं स्थान काय होतं? दादा हे कार्यकर्त्यांचे नेते होते. कार्यकर्ते दादांवर मनापासून प्रेम करायचे. दादा बोलले, रागावले, दादांनी दादागिरी केली तरी दादांची दादागिरी ती सहन करायचे आणि अशा कार्यकर्त्यांचा नेता ही दादांची प्रतिमा आहे. अशा कार्यकर्त्यांचा नेता ही दादांची ओळख आहे. अशा कार्यकर्त्यांसाठी वाटेल ते करणारा नेता म्हणून अजितदादा पवार हे ओळखले जातात. अशा कार्यकर्त्यांना प्रसंगी रागावणारे, त्यांच्या अंगावर धावून जाणारे, त्यांना 4 लोकात बोलणारे दादा ते या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी जीवाचं रान करायचे. कार्यकर्त्याच्या एखादं काम जे आहे तर आपल्याकडे आलं तर त्या कार्यकर्त्यासाठी वाटेल ते करणारा नेता ही दादांची अनोखी ओळख होती आणि ती ओळख जी आहे ती दादांनी चांगल्या पद्धतीनं जपली.
म्हणजे शरद पवार या महाराष्ट्रातल्या मोठ्या शक्ती केंद्राचा अगदी आत्मा म्हणता येईल असा अजित पवारांचं जे ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान होतं. शरद पवार या शक्तीस्थळाला जर नेस्तनाबूत करायचं असेल तर पहिल्यांदा अजित पवारांना नेस्तनाबूत करावं लागेल हे अजित पवारांच्या विरोधकांना समजत होतं. त्यासाठी त्यांनी व्यूहरचनाही केल्या आणि जे काही करायचंही ते केलं. परंतु अजितदादांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं स्थान जे आहे ते दादांनी या पद्धतीनं वागून जे ते निर्माण केलेलं होतं आणि दादांची वेगळी ओळख जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेली होती. ही सगळी ओळख होत असताना असं नेमकं विपरीत काय घडलं की ज्यामुळं दादा अग्निवीर झाले, ज्यामुळं दादांची राजकीय कारकीर्द यापुढच्या किती काळामध्ये चालू राहील अशा पद्धतीचे प्रश्न लोकांना पडले. ही सुरुवात जी आहे ती 2019मध्ये सुरू झाली. जाणकारांना आठवत असेल 2019ची महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली होती आणि शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना ईडीनं एक नोटीस पाठवली. ती नोटीस मिळाल्यानंतर वृत्तपत्रांनी त्याला प्रसिद्धी दिली, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली आणि शरद पवारांचं काय होणार, आता ईडी काय करणार याच्याबद्दलच्या चर्चा ज्या आहेत त्या गावागावामध्ये शहराशहरामध्ये आणि वेगवेगळ्या माध्यम प्रतिनिधीमध्येच जोरजोरात होऊ लागले. अशा चर्चा होणं हे राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला धोकादायक असतं हे शरद पवारांना कुणी सांगण्याची गरज नव्हती. शरद पवारांच्या लक्षात आलं काय प्रकार होतो आहे ते. शरद पवारांनी एक अनोखा प्रकार केला देशाच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात आणि शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले. पवारसाहेबांनी आधी जाहीर केलं की मी ईडीच्या कार्यालयात जाणार आहे आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. बाबांनो तुम्ही मला नोटीस का दिली, तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे त्यांना विचारणार आहे. शरद पवारांनी जाहीर केलं. त्याच दिवशी शरद पवार जे ते ईडीच्या कार्यालयात गेले. ज्या दिवशी शरद पवारांनी ईडीचं कार्यालय गाठलं त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर हजर झाले, मोठ्या संख्येनं उपस्थित झाले. शरद पवार ईडीच्या कार्यालयात गेले, अधिकाऱ्यांसमोर बसले, त्यांच्याकडे चौकशी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे, ती एका प्रकरणासंदर्भात पाठवलेली आहे, पण तुम्हाला चौकशीसाठी बोलवणारी नोटीस आम्ही पाठवलेली नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या कार्यालयात यायची गरज नव्हती. शरद पवार त्या कार्यालयामध्ये त्या अधिकाऱ्यांना सांगून बाहेर पडले की तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा बोलवा, मी ईडीच्या कार्यालयात तुम्हाला यायला तयार आहे, तुम्हाला वाटेल ते सहकार्य करायला तयार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया 3 ते 4 दिवस या सगळ्या बातम्या कव्हर करत होता. प्रिंट मीडिया रोजच्या सकाळच्या वृत्तपत्राबरोबर सायन दैनिकाच्या आवृत्त्या काढत होता, संध्याकाळी स्पेशल आवृत्त्या काढून जे ते महानगरात वाटत होता आणि लोक मोठ्या औत्सुक्यानं जे आहे ते शरद पवार काय करतात ते बघत होते. इलेक्ट्रॉनिक मीडिया हा शरद पवारांची मिनिटाची बातमी दाखवत होता आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवार ईडीची नोटीस आल्यानंतर काय केलं पाहिजे याचा वस्तुपाठच राज्यातल्या आणि देशातल्या राजकारण्यांना देत होता. शरद पवारांनी ईडी विरुद्ध सुरू केलेलं जणू एक आंदोलन होतं आणि ते आंदोलन जे आहे ते क्लायमॅक्स वाढत अगदी वरच्या टप्प्यापर्यंत नेलं. असा प्रकार काही तास सुरू झाला असता तर तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जो फोकस शरद पवारांवर पडला होता, जो फोकस शरद पवारांच्या कृतीवर पडला होता, त्यामुळं शरद पवारांचं हे ईडी विरुद्धचं आंदोलन, शरद पवारांनी ईडी विरुद्ध केलेला हा स्टंट मोळा फारतर तो इतका जोरदार होता की तो अधिक काही काळ चालू राहिला असता तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 ते 12 आमदार जे आहेत ते वाढले असते. एवढे 10 ते 12 आमदार वाढण्याची क्षमता असताना, शक्यता असताना जे ते अजित पवार जे ते अचानक नॉट रिचेबल झाले. अजित पवारांनी स्वतःच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आणि शरद पवारांवर ईडीच्या विरुद्ध त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरचा असलेला फोकस जो आहे तो थेट अजित पवारांकडे गेला. अजित पवार नाराज का झाले याच्या चर्चा सुरू झाल्या, अजित पवारांना काय पाहिजे याच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आणि शरद पवारांनी एका क्लायमॅक्सवर नेलेलं आंदोलन जे आहे, क्लायमॅक्सवर नेलेला प्रसंग जो आहे तो बराचसा खालती आला आणि लोक अजित पवारांबद्दल चर्चा सुरू करायला लागले. इथं अजितदादांचं वागणं जे आहे ते बदललेलं लोकांच्या लक्षात आलं. नंतर अजितदादांनी पहाटेचा शपथविधी केला. त्यानंतर ही अजितदादा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सामील झाले, परंतु दादांचं सगळं अलबेल नाही आहे हे लोकांच्या लक्षात आलं. 2014पर्यंत अजित पवारांनी जलसिंचन घोटाळा केलेला आहे आणि तो 70,000 कोटीचा केलेला आहे असं भाजपचे अनेक कार्यकर्ते म्हणत होते. देवेंद्रजी फडणवीस तर उच्च स्वरात सांगत होते की एकदा आमची सत्ता आली की अजित पवार चक्की पिसिंग अँड चक्की पिसिंग
हे अगदी साभिनय सांगितलं जायचं, सर्वसामान्य माणसाचा विश्वास बसेल इतक्या वेळा सांगितलं गेलं, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली, 10 वेळा सांगितली तर ती खरी आहे असं माणसाला वाटायला लागतं असं हिटलरचा प्रचार प्रमुख असलेला डॉक्टर गोबेल्स म्हणत असे. त्याप्रमाणे अजितदादांनी 70,000 कोटीचा जलसिंचन घोटाळा केला. ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली गेली, विरोधकांकडून सांगितली गेली आणि ती खरी असावी असं सामान्य माणसाला वाटू लागलं. इतक्या वेळा ती सांगितली गेली. तितक्या समर्पकपणानं या प्रकरणाला अजित पवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी 2014 पूर्वी उत्तर दिलं नाही आणि 2014 नंतरही उत्तर दिलं नाही. कधीतरी दादांनी आणि त्यांच्या समर्थकांनी याला उत्तर द्यायला पाहिजे होतं की जलसिंचन मंत्रालयामध्ये घोटाळा झालेला आहे असं तुम्ही म्हणत आहात ना, त्याची चौकशी सुरू करा, ताबडतोब चौकशी करा आणि चौकशीचे निष्कर्ष बाहेर काढा. 2019ला जर दादा स्वतःच राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले होते तर दादांना चौकशीची कमिटी नेमता आली असती, चौकशी करून घेता आली असती आणि त्याचा रिपोर्ट बाहेर येऊ शकला असता. परंतु यातलं अजित पवारांनी काहीही केलं नाही. मात्र स्वतःच्या विचाराशी ठाम असलेला नेता ही स्वतःची इमेज याही कालखंडात दादांनी जपलेली होती. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा एक वाद सुरू झाला. छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन करत असताना अजित पवार असं म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत. खरीच गोष्ट आहे, छत्रपती स्वराज्य रक्षक असलेला छत्रपती शिवरायांचा छावा ही संभाजी महाराजांची ओळख आहे. पण त्याहीपेक्षा छत्रपती संभाजी महाराजांची आणखी ओळख आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत असं म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी अजितदादांना टीकेचं लक्ष बनवलं, दादांवर कमालीची टीका केली आणि छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरही आहेत आणि धर्मवीर आहेत हे सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न केला. अजितदादांनी माफी मागावी अशा मागण्या केल्या. दादा आपल्या मतावर ठाम राहिले. दादा सांगत राहिले की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, स्वराज्य रक्षक आहेत आणि स्वराज्य रक्षकच आहेत. शेवटी या वादात शरद पवारांना हस्तक्षेप करावा लागला. शरद पवारांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरही होते आणि स्वराज्य रक्षकही होते, त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. खरं तर शरद पवारांनी असं सांगितल्यावर दादांनी 2 पावलं मागे यायला हवं होतं. पण दादा स्वतःच्या मताबद्दल इतके ठाम असायचे की त्यानंतरही अजितदादा पवार हे सातत्यानं सांगत राहिले की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते आणि स्वराज्य रक्षकच होते. असं स्वतःच्या मताशी ठाम असणारा अजितदादांसारखा नेता जो आहे तो अचानक 2023 सालामध्ये जो आहे तो बदलला. 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठेतरी भाषण केलं आणि महाराष्ट्रामध्ये जलसंपदा खात्यामध्ये जो आहे तो 70,000 कोटीपेक्षा अधिक भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची चौकशी केली पाहिजे अशा प्रकारचं भाषण केलं. हे भाषण म्हणजे जणू अजित पवारांना इशारा होता की तुमच्यावर भ्रष्टाचाराच्या कायद्याच्या अंतर्गत ईडीच्या माध्यमातून आणखी कोणत्या माध्यमातून कारवाई करायला आम्ही तयार झालेलो आहोत. अजित पवारांना जे संकेत मिळायचे ते मिळाले. अजितदादांनी U-टर्न घेतला आणि अजितदादा जे ते महाशक्तीला शरण गेले, भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्री झाले. अजितदादांचं हे वागणं त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही. अजितदादांचं हे वागणं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य जनतेला जे ते पसंत नाही. दादागिरी करणाऱ्या, दादा म्हणून वागणाऱ्या दादांनी असं वागावं हे सामान्य माणसाच्या कल्पनेच्या बाहेरचा प्रकार होता. म्हणजे ईडीनं नोटीस दिल्यानंतर हसन मुश्रीफांनी माघार घ्यावी यात सामान्य माणसाला काही वाटलं नाही. ईडीनं मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या PAला नोटीस दिली आणि एकनाथ शिंदेनी U-टर्न घेतला याबद्दलही सामान्य माणसांना काही वाटत नाही. ईडीच्या नोटिसा आल्यानंतर दिलीप वळसे पाटील बदलले याच्याबद्दलही सामान्य माणसाला काही वाटत नाही. परंतु दादागिरी करणारे, सगळ्यांवर आरेरवी करणारे अजितदादा पवार इतके बदलतील असं सामान्य माणसाला वाटलं नव्हतं. आपल्याला सर्वस्व देणाऱ्या शरद पवारांना सोडून अजित पवार असा काही प्रकार करतील की त्यांनी स्थापन केलेला पक्ष ताब्यात घ्यायचा आणि तो माझाच पक्ष आहे असं म्हणायचं आणि महाशक्तीच्या आणि निवडणूक आयोगाच्या मध्यस्थीनं आणि त्यांच्या मदतीनं तो पक्ष ताब्यात घ्यायचा असला प्रकार अजित पवार करू शकतील असं महाराष्ट्रातल्या कोणालाही वाटलं नव्हतं. परंतु अजितदादांनी हा प्रकार केला. महाविद्यालयातले काही युवक एका ठिकाणी गप्पा मारत होते. 18 ते 22 वयोगटातली ही मुलं होती आणि त्यांच्या चर्चा चालू होत्या. मुद्दाम त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी झालो की ही मुलं काय बोलतायत ते बघावं म्हणून. प्रश्न आणि विषय होता तो महाराष्ट्रातल्या राजकारणाचा होता, अजितदादा पवारांच्या बदलत्या भूमिकेचा होता. या विषयावर चर्चा करताना त्या महाविद्यालयीन युवकांपैकी एक मुलगा की जो इंजिनिअरिंगला होता तो मोठ्या हिरिरीनं सांगत होता
की अजित पवारांचं चुकलेलं आहे. मी त्याला विचारलं की बाबा दादांचं काय चुकलेलं आहे, तेव्हा त्यानं सांगितलं की जर शरद पवार माझे काका असते आणि त्यांच्याकडून मला 4 वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळालं असतं, त्यांच्याकडून मला जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळालं असतं, त्यांच्याकडून मला राज्य बँकेचं अध्यक्षपद मिळालं असतं, 25-30 वर्ष आमदारकी मिळाली असती, खासदारकी मिळाली असती, तर मी जेलमध्ये गेलो असतो, पण माझ्या काकांना सोडून गेलो नसतो, माझ्या चुलत्यांशी मी प्रतारणा केली नसती, माझ्या चुलत्यांचे फसवणूक करण्याचा प्रकार माझ्याकडून कधीही झाला नसता. तो महाविद्यालयातला युवक जे बोलत होता ते बोलणं फक्त त्याचं एकट्याचं नव्हतं. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची तीच अपेक्षा होती की ज्यानं तुम्हाला राजकारणात सर्वस्व दिलं, ज्यानं तुम्हाला राजकारणामध्ये नाव दिलं, पद दिलं, स्थान दिलं, त्याच्याशी जर तुम्ही प्रतारणा करत असाल तर सर्वसामान्य नागरिकांसाठी तुम्ही कसे वागाल, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी काय कराल, हा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. याला अजित पवारांना उत्तर द्यावं लागेल. हे उत्तर समर्पक द्यावं लागेल की जे लोकांना पटेल. आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाला उत्तर नाही आहे आणि म्हणून अजितदादांना अग्निवीर मांडण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नाची उत्तरं राजकारण्यांना द्यावी लागतात. म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी हातामध्ये फलक घेतला आणि तो फलक हातामध्ये घेऊन जो आहे तो अजित पवारांच्या विरुद्ध जे आहे ते स्पष्टपणानं जो आहे तो प्रचार केला. अजित पवारांची भूमिका जी आहे ती चुकीची आहे हे सांगितलं. जो झाला नाही काकाचा तो काय होणार जनतेचा, असं त्या फलकावर लिहिलेलं होतं. तो फलक हातात घेऊन उभे राहिलेले जितेंद्र आव्हाड जे आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिले. महाराष्ट्रातल्या जनतेलाही हाच प्रश्न पडला. अमोल कोल्हे हे शरद पवारांचे खासदार या काळामध्ये जे ते एक कविता म्हणत होती, काकाच का, काका का पाहिजेत या विषयावरची ती कविता होती. राज्याच्या शेतकऱ्यांसाठी काका पाहिजेत, राज्यातल्या कष्टकऱ्यांसाठी काका पाहिजेत, सर्वसामान्यांना आधार म्हणून काका पाहिजेत आणि पाठीवर प्रेमानं थाप मारण्याकरताही काका पाहिजेत. ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा अमोल कोल्हे एका कवितेतून राज्यातल्या जनतेपर्यंत पोचवत असताना अजित पवारांनी काय केलं, दादांचं काय चालू होतं, दादांनी एक पत्र लिहिलं महाराष्ट्रातल्या जनतेला. त्या पत्रामध्ये दादांनी असं लिहिलं की मी राजकारणात कसा आलो, आमच्या कुटुंबातल्या कोणीतरी एक व्यक्ती जी आहे ती राजकारणात यावी, की त्यावेळी आमच्या कुटुंबाची गरज होती आणि म्हणून मला राजकारणात घेतलं गेलं आणि माझ्याकडे कर्तृत्व होतं, माझ्याकडे क्षमता होती आणि मी अतिशय प्रतिभावानच होतो, म्हणून जो आहे तुम्ही राजकारणात मोठा झालो आणि सगळ्या प्रकारची पदं जी आहेत ती मिळवली. असं पत्र जे आहे ते अजितदादा पवारांकडून प्रसिद्ध केलं गेलं. त्या पत्राची भाषा बघता त्या पत्राचा बोलवता धनी आणि लेखक वेगळा आहे ही गोष्ट नक्की होती. अजितदादा ज्या महाशक्तीच्या वळचणीला जाऊन बसलेले होते त्या महाशक्तीपैकी कोणीतरी दादांना ते पत्र लिहून दिलेलं आहे ते वाचणाऱ्यांच्या लक्षात आलं. परंतु त्या पत्रामुळं सर्वसामान्य माणूस, शरद पवारांवर प्रेम करणारा पश्चिम महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला, उत्तर महाराष्ट्रातला त्यांचा कार्यकर्ता आणि शेतकरी कमालीचा दुखावला. म्हणजे अजितदादा चुकीचं वागले होते, वागले होते अशी या लोकांची समजूत होती. अजितदादांना जी सत्तेची पदं मिळाली ती पदं जी आहेत ती केवळ शरद पवारांना मिळालेली होती. ते मान्य करण्यासाठी सुद्धा कृतज्ञता असावी लागते. ती कृतज्ञताही दादा विसरले. ते लोकांना जे ते जास्त झोंबलं, ते लोकांना जास्त खटकलं आणि लोकांनी ते सार्वजनिकरित्या बोलून दाखवायला सुरुवात केली. लोकांच्या या बोलण्याला अजित पवारांना या पुढच्या काळात उत्तर द्यावी लागते. 30 ते 35 आमदार जे आहेत ते अजितदादा बरोबर घेऊन गेलेले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त खासदार जे आहेत ते अजितदादांबरोबर गेलेले आहेत. अजितदादा शिवसेनेतल्या फुटीनंतर भाषणं करत होते आणि एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या 40 अग्निवीरांना सांगत होते की अरे तुम्हाला जर पक्ष सोडून जायचं होतं तर स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्याकडून पळवलात, चोरलात आणि नामर्दासारखे वागलात. अशी जाहीरपणानं अजित पवारांनी केलेली अनेक भाषणं जी आहेत ती आपल्याला बघायला मिळतील. वेळ आल्यानंतर अजितदादा सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 अग्निवीरांसारखे वागलेले आहेत. ही गोष्ट लोकांना खटकते, ही गोष्ट लोकांना आवडत नाही. अग्निवीर अजितदादांनी असं वागायला नको होतं. ज्याला दादा म्हणतात आणि ज्यानं महाराष्ट्रामध्ये 25-30 वर्ष राजकारणात दादागिरी केलेली आहे त्यानं अशा पद्धतीचं वर्तन करणं हे सर्वसामान्य माणसांना अपेक्षित नव्हतं. दादा संघ परिवारातल्या लोकांच्या जवळ आहेत, दादा आज भाजपमधल्या लोकांच्या जवळ आहेत. त्या लोकांचं भाषण आणि बोलणं जे आहे ते ऐकण्यासारखं असतं. त्यातल्या अनेकांच्या भाषणामध्ये समर्थ रामदासांचे संदर्भ असतात. दादांनी थोडासा वेळ काढावा आणि त्यांच्यासोबत बसावं.
समर्थ रामदासांचे अनेक चांगली वचनं जी आहेत ती यांच्याकडून दादांनी ऐकायला हरकत नाहीत। समर्थ रामदासांचं एक वचन असं आहे की जयाचे जीवितासी वाटते भय, जयाचे जीवितासी वाटते भय, तेणे क्षात्र धर्म करू नये। ज्याला स्वतःच्या जीविताची भीती वाटते, ज्याला भय वाटतं, त्यानं क्षात्र धर्म म्हणजे राजकारण करू नये। ज्याला ईडीची भीती वाटते, ज्याला जेलमध्ये जायची भीती वाटते, ज्याला राजकीय विरोधकांनी केलेल्या कारस्थानांची भीती वाटते, त्यानं राजकारणात थांबू नये, त्यानं घरी शेती करत बसावं, नाही तर आणखी काहीतरी उद्योग करावा। हे रामदासांनी 350 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे। दादा आत्ता त्यांच्या ज्या नव्या सहकाऱ्यांबरोबर मधुचंद्र साजरा करतायत त्या सहकाऱ्यांकडून ही माहिती घेऊन दादांनी नक्की जे आहे ते आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली। म्हणजे भारतीय जनता पक्षाला शरद पवारांपेक्षा अजित पवार हे आपला अधिक मोठा नैसर्गिक शत्रू वाटायचे। अजित पवार, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांची विचारधारा याच्यावर सगळ्यात जास्त टीका जी आहे ती भारतीय जनता पक्ष करायचा। म्हणजे मावळ मतदारसंघात पार्थ पवार निवडणुकीत पडल्यानंतर सर्वाधिक आनंद ज्या लोकांनी साजरा केला त्या लोकांच्या सोबत अजितदादा आज सत्तेत बसलेले आहेत। अजितदादांना समाज माध्यमांवर ज्यांनी धरणवीर म्हणून बदनाम केलं त्या लोकांच्या सोबत सत्तेत बसून जे आहेत ते पुढे जाण्याची वेळ अजित पवारांवर आलेली आहे। ही वेळ अजित पवारांनी स्वतःच्या कृतीतून आणलेली आहे। म्हणजे प्रश्न हा पडतो, काय बिघडलं असतं या सगळ्या चौकशीला दादा सामोरे गेले असते तर, काय बिघडलं असतं जेलवारी करावी लागली असती तर, काय अडचण आली असती, दादागिरी करणारा हा माणूस जो आहे तो खरोखरच भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांसाठी जेलमध्ये गेला असता तर, अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले, DK शिवकुमार जेलमध्ये गेले, अजितदादा गेले असते तर काय बिघडलं असतं, 6 महिने 7 महिने 8 महिन्यानंतर जेलमधून बाहेर आले असते आणि त्यानंतर पुढची 2 दशकं किमान पुढची 20 वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाची चर्चा माध्यमांना करण्याची वेळ आली नसती। परंतु जेव्हा कठीण परिस्थितीमध्ये कसं वागावं हा प्रश्न समोर निर्माण झाला त्यावेळी अजितदादा निर्भयपणा दाखवू शकले नाहीत। अजितदादा घाबरले। म्हणजे बाईनं पाडला बाईनं म्हणून नारायणराव राणेंना चिडवणारे दिवसणारे अजितदादा जे आहे ते ईडीला घाबरलं, ईडीला असं म्हणावं इतक्या वाईट पद्धतीनं जे आहे ते घाबरून जे आहे ते पळून गेले। ज्याच्या जीवितास भय वाटतं तो राजकारणात टिकू शकत नाही, त्याला राजकारणात टिकणं जे ते अवघड होतं। अजित पवार आता भाषणं करतायत त्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या भाषणाचा विषय आहे की आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा गादीवर बसवायचे, पुन्हा सत्तेवर आणायचे। 40 वर्ष काकांबरोबर राजकारण केलं अजितदादांनी, कधी भाषणं केली नाहीत आपल्याला पवारसाहेबांना पंतप्रधान करायचे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचे। बरं, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना सत्तेवर आणण्यासाठी अजितदादा कामाला लागलेले आहेत। अजितदादांना जागा किती मिळाल्या लोकसभेच्या लढायला? 4 जागा मिळाल्या। त्या 4 जागापैकी 2 उमेदवार कुठले आहेत? शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील नावाचे सद्गृहस्थ आहेत की जे दादांचे कट्टर विरोधक होते। ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते, काही काळ तिथं व्यतीत केल्यानंतर ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आणि तिथून बेडूपुडी मारून जे ते अजितदादांच्या राष्ट्रव्यापी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते गेलेले आहेत। त्यांना उमेदवारी द्यावी लागलेली आहे। म्हणजे एक आयात केलेला भाड्यानं घेतलेला उमेदवार जे आहेत ते 4 उमेदवारांपैकी अजितदादांना मिळाला। दुसरा उमेदवार धाराशिव मतदारसंघामध्ये अर्चनाताई पाटील नावाच्या उमेदवार आहेत, त्या दादांच्या नातेवाईक आहेत आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। राणा जगजितसिंह पाटील हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। त्या एका कार्यक्रमाला गेल्या होत्या। त्या कार्यक्रमाला जाताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की या परिसरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की मी कशासाठी हा पक्ष वाढवायला प्रयत्न करू, मी हळदी कुंकाला आलेली आहे आणि माझे पती जे आहेत ते कमळावर निवडून आलेले आहेत, भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, मी निवडून येणार आहे, हळदी कुंकू झालं की जाणार आहे। म्हणजे आयात केलेल्या दुसऱ्या उमेदवाराची अवस्था ही अशी आहे। अजित पवारांनी तिसरा उमेदवार घरातला दिलेला आहे, स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे आणि सुनेत्राताई पवार यांना बारामती मतदारसंघात उभं केलेलं आहे। ज्या शरद पवारांकडून सत्तेची अनेक पदं मिळाली, ज्यांच्यामुळं आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात 40 वर्ष दादागिरी करता आली, त्यांच्या मुलीविरुद्ध आपण आपल्या पत्नीला उभं करतो आहोत, हा कोणता कृतज्ञतेचा प्रकार आहे? याचं उत्तर सर्वसामान्य जनतेला दादांकडून हवं आहे आणि दादांनी ते समर्पक उत्तर द्यावं अशी सामान्य नागरिकाची अपेक्षा। म्हणजे मी विकासासाठी भाजपबरोबर गेलो असं अजित पवार सांगतायत। तुम्ही जर विकासासाठी भाजपबरोबर गेला असाल तर 30-40 वर्षाची तुमची सत्ता असताना
तुम्ही काय उद्योग केलेत, काय काम केलं, याचंही उत्तर लोक मागतील. तुम्ही जर 30-40 वर्षात विकास केला असता तर विकास करायचा काही राहिला नाही, तेच उत्तर जे आहे ते तुम्हाला द्यावं लागलं असतं. परंतु मी विकासासाठी सत्तेत गेलेलो आहे, ते अजितदादा पवारांचं उत्तर लोकांना पटणारं नाही. आणि म्हणून हातामध्ये बोट धरून उभे असलेले जितेंद्र आव्हाड हे अजितदादांवर, त्यांच्या धोरणावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. अजितदादांचे लोकसभेचे जे चौथे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे सुनील तटकरे. ते दादांचे जवळचे मित्र आहेत असं माध्यमं सांगतात. मित्राचं काम असतं ते आपल्या मित्राला अडचणीच्या वेळी चांगला सल्ला द्यायचा. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडू नका, शरद पवारांना सोडू नका. शरद पवारांना सोडणं, स्वधर्म सोडणं, स्वतःचा पक्ष सोडणं म्हणजे जो आहे तो राजकीय आत्महत्या करण्याचा प्रकार आहे. हे खरं तर अजित पवारांना समजावून सांगण्याचं काम इतर कोणापेक्षा सुनील तटकरेंनी करायला पाहिजे होतं. परंतु ते काम न केलेला हा उमेदवार आहे. ते काम न करणाऱ्या व्यक्तीचा राजकीय शेवट जो आहे तो अजितदादांबरोबर त्यांच्यासारखाच होणार आहे. ABP माझाचे जे आहेत ते निवडणूकपूर्व अंदाज जे आहेत महाराष्ट्रापुरते ते काल का परवा दिवशी लोकांसमोर आलेले आहेत. आणि त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात लोकसभेची एकही जागा मिळणार नाही असे अंदाज जे त्यांनी व्यक्त केलेले आहेत. लोकसभेच्या 4 जागा त्यांना मिळाल्या होत्या, त्यातली एकही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पार्थ पवार जे आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात कुठं दिसत नाहीत, राज्याच्या राजकारणात कुठं दिसत नाहीत. हा सगळा प्रकार जो आहे तो अजितदादांवर मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांना क्लेश देणार आहे. महाराष्ट्रातल्या काळ्या मातीतला हा रांगडा गडी महाराष्ट्रात भविष्यात काहीतरी चांगलं करेल अशी लोकांना अपेक्षा होती. अजितदादांचं स्पष्ट बोलणं आणि स्पष्ट वागणं याच्यावरही महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप प्रेम केलेलं होतं. अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत, पहाटे 6 वाजता उठून काम करतात, याचीही कधी त्यांनी प्रसिद्धी केली नव्हती, पण लोकांना या सगळ्या गोष्टी आवडत होत्या. अशा वेळी ईडीला घाबरणं, अशा वेळी काकांनी घरी बसावं आणि माझ्या हातात सूत्र द्यावीत ते जाहीरपणानं अजित पवारांनी सांगणं, या सगळ्या गोष्टीमुळं शरद पवारांवर प्रेम करणारा, राजकारणावर प्रेम करणारा आणि नात्यांवर प्रेम करणारा मराठी माणूस कमालीचा दुखावलेला आहे. त्याचं समाधान अजितदादा नेमकं कोणत्या शब्दात करणार आहेत ते समजून येत नाही. एका कवीची कविता आहे, मैं ये नहीं कहता कि तुम्हें सर न मिलेगा, ये नहीं कहता कि तुम्हें सर न मिलेगा, लेकिन मेरी आंखों में तुम्हें डर न मिलेगा, मेरी आंखों में तुम्हें डर न मिलेगा. अशा निर्भयपणानं संकटांना समोर जावं लागतं, अशा निर्भयपणानं संकटं अंगावर घ्यावी लागतात आणि संकटांना संधी मानून राजकारणात उभं राहावं लागतं. DK शिवकुमारांनी संकटाला संधी मानली आणि जेलमध्ये जाणं ही काही फार कठीण गोष्ट नाही हे दाखवून दिलं. तत्पूर्वी 30 ते 35 वर्षापूर्वी इंदिराजी गांधी यांनी देखील जेलमध्ये जाणं हे अपरिहार्य असं समजलं आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जिद्दीनं संघर्ष केलेला भारतीय जनतेनं पाहिलेला आहे. यातल्या कुठल्याच गोष्टीकडून अजितदादा पवार शिकले नाहीत. खुद्द शरद पवार हे ईडीच्या ऑफिसमध्ये धडकून आले आणि आपण जर प्रामाणिक असू तर कोणाशी भीती बाळगण्याचं कारण नाही, कोणाला घाबरून जे ते आपला मार्ग बदलण्याची आवश्यकता नाही, ते अजित पवारांना कळालं नाही. अजित पवारांना हे समजावून सांगणारा कोणी मित्र, कोणी सहकारी जो आहे तो 30-40 वर्षाच्या राजकारणात अजित पवारांना मिळवता आलं नाही. ईडी, विरोधी पक्षाची विचारधारा, सहयोगी पक्ष याच्यापेक्षाही कुटुंब महत्त्वाचं असतं. ज्या कुटुंब प्रमुखांना आपल्याला सर्व काही दिलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता महत्त्वाची असते आणि तो कृतज्ञता बाळगणारा, कृतज्ञता पाळणारा माणूस जो आहे तो लोकांना आपलासा वाटतो, हेही अजितदादांना लक्षात आलं नाही. अजितदादांचं राजकीय भविष्य काय आहे तर अजितदादांचं राजकीय भविष्य एखाद्या अग्निवीराप्रमाणे आहे. अग्निवीराचं जेवढं आयुष्य असतं तेवढंही राजकीय आयुष्य अजित पवारांचं राहणार नाही. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा उपयोग नाही हे बघितल्यानंतर स्वपक्षातल्या या मोठ्या लोकांनाही कोपऱ्यात बसवणाऱ्या पक्षाच्या सोबत अजित पवार आहे. अजित पवारांना आज जवळ केलेलं आहे ते केवळ शरद पवार नावाची शक्ती, सामर्थ्य जे आहे ते संपवण्यासाठी त्यानं जवळ केलेलं आहे. अजित पवारांना जवळ केलेलं आहे ते टूल म्हणून, हत्यार म्हणून जवळ केलेलं आहे की या हत्याराचा वापर करायचा आणि शरद पवार नावाचं महाराष्ट्राच्या राजकारणाचं सामर्थ्य जे आहे ते कोणाला तरी संपवायचं आहे, ते संपवण्यासाठी म्हणून अजित पवारांचा उपयोग करावा असं ज्यांना वाटतं त्यांनी अजित पवारांना जे आहे ती तडजोड करून सत्तेत बसवलेलं आहे. अजित पवार या टूलचा, या हत्याराचा उपयोग
शरद पवारांना संपवण्यासाठी होऊ शकत नाही हे लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतरच या महाशक्तीच्या लक्षात येणार आहे. शरद पवारांना महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या 10 जागा मिळालेल्या आहेत आणि आजची परिस्थिती अशी आणि वातावरण असं आहे की किमान 7 ते 8 जागांवर शरद पवारांचे उमेदवार महाराष्ट्रात नक्की निवडून येतील अशी परिस्थिती आहे. शिवसेना आणि काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडून आणण्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सहकारी जे ते महत्त्वाची भूमिका बजावतील अशी परिस्थिती दिसते आहे. आणि एकदा अजित पवार हे टूर हे निकामी आहे. या शस्त्राचा उपयोग शरद पवारांना संपवण्यासाठी होत नाही हे लक्षात आल्यानंतर अजित पवारांची राजकीय कारकीर्द जी आहे ती संपुष्टात येणार आहे. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, खंत एकाच गोष्टीची वाटते की महाराष्ट्रातल्या काळ्या मातीतला हा रांगडा राजकारणी जो आहे तो या व्यवस्थेच्या आणि या व्यवस्थेतल्या लोकांच्या कारस्थानाला बळी पडला आणि त्याचा राजकीय कारकिर्दीचा त्याचा अंत झाला. ही एवढीच एक दुर्दैवी गोष्ट आहे. अजितदादा हे अग्निवीर झाले हे त्यांच्या चाहत्यांना सहन न होणारी गोष्ट आहे, पण त्याला पर्याय नाही. अग्निवीर अजितदादांचं राजकीय आयुष्य जे आहे ते केवळ जितका काळ त्यांच्या शरद पवारांच्या विरुद्ध वापरता येईल तितकाच काळ राहणार आहे. या सत्याची नोंद इतर कोणापेक्षा अजित पवारांनी लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे, ते मात्र नक्की. जय भवानी, जय शिवाजी.